त्यांनी दादाच्या कामाची माहिती आज इथं दिलीच, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातलं एक घराघरात जोडलेलं नेतृत्व आपल्यातून हरपलं. असं नेतृत्व की ज्याला खूप मोठ्या मोठ्या संस्थांची माहिती होती किंवा खूप मोठ्या मोठ्या संस्था जडणघडण केली, पण खऱ्या अर्थाने जर मनापासून त्यांना प्रिय असणाऱ्या संस्था जर कुठल्या होत्या ना, तर त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. कारण दादांशी चर्चा करत असताना कधी महानगरपालिकेचा उल्लेख आम्ही ऐकला नाही, तितका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा उल्लेख ऐकला. घरापर्यंत आणि प्रत्येक घरातल्या चुलीपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळं या संस्थांवर दादांचं एक आगळं वेगळं प्रेम होतं. आणि दादांची ती बोललेलं मला हे माहिती होतं. फोटो काढणं सुद्धा मुश्किल होतं आणि अशा दादाला सेट होत नसेल की येताना मी जेव्हा दादांच्या पाया पडले तेव्हा दादांनी डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, पूजा निवडूनच यायचंय हा. दादांबद्दल आधी काहीच मी न बोलता आज एवढंच सांगल, वाऱ्यामध्ये दरवळतील सुगंध तुमच्या आठवणींचा, संपला असेल देह तरी दादा विचार तुमचा कायम राहील, इतकं सांगते आणि दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली. त्यांच्या श्रद्धांजलीच्या सभेसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी दादांच्या बाबतीतल्या भावना या ठिकाणी सांगितल्या. भाऊ, राजकारणामध्ये दादांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं, देशामध्ये काय केलं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु आज ते मला आमच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी तिथला स्टेज आठवतोय की लाला MSCBच्या सबस्टेशनचं उद्घाटन दादांनी त्या स्टेजवरती बसून केलेलं आहे. मला खानापूरचं हायस्कूलची इमारत आठवते की त्या इमारतीचं उद्घाटन माऊली दादांनी त्या ठिकाणी येऊन केलेलं आहे. आणि शिवराव भाऊ, मला माझ्या घराच्या पाठीमागची ती मोकळी जागा आमच्या अनिल शिंदेची आठवती की जिथे पूजाताई दादांनी आणि ज्या वेळेस ते आले त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती, ना पंचायत समितीची नव्हती भाऊ, का जिल्हा परिषदची नव्हती, का विधानसभेची नव्हती, का लोकसभेची नव्हती. परंतु ज्या वेळेस सुरेशांना प्रयत्न केला